Hey guys, welcome back to my channel. So today I'm going to share my summer makeup look. I hope you like it. So let's get started. आता आपण मेकअप करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले जो मेकअप आपण सुरुवात करतो तर त्याच्यासाठी स्किन प्रिपरेशन फार गरजेचं असतं. कारण मग तो तुम्ही डेला करताय तर आधी मॉइश्चरायझर लावा, नंतर मग सनस्क्रीन लावा. ऑलरेडी मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन मी लावलेलं आहे आणि मी बाकी काहीच लावलेलं नाही आहे. तर सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर लावलं आहे. सिरम वापरत असाल तर सिरम म्हणजे क्लिन्झिंग आलं, सिरम आलं, नंतर मॉइश्चरायझर, नंतर सनस्क्रीन. आणि समरमध्ये सनस्क्रीन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे, तो लावणं गरजेचं आहे. तर मी आता इथे वापरणार आहे व्हिटॅमिन बूस्ट प्लम्पिंग प्रायमर. तो आधीच निघालंय. सो मी इथे छान हातावर घेतलं. असं सी कन्सिस्टन्सी थोडीशी क्रीम कलर आहे, म्हणजे व्हाईट नाही आहे. आणि ते मी आता हातानेच आधी लावणार आहे मी. तर पूर्ण आय एरिया सगळ्यात महत्त्वाचा असतो. डार्क सर्कल असतात. आणि बेस्ट थिंग म्हणजे प्रायमर जेव्हा तुम्ही लावतात तर तो हा बेस असतो आपला मेकअपचा. जेव्हा मेकअपला आपण सुरुवात करतो तर प्रायमर अत्यंत गरजेचं असतं लावणं. कारण हा मेकअप बेस तर प्रायमरमुळे काय होतं तर दिवसभर तुमचं तर मेकअप जास्त काळ टिकतो प्रायमर लावल्याने. त्याच्यामुळे प्रायमर अगदी गरजेचं असतं. हे बघा. मी काहीच लावले नाही आहे जसं मी सांगितलं. तर एकदम इथे पिंपल आहे. बघू आता ती हाईड होते का मेकअपने. तर इथे डायोरचं मी फाउंडेशन वापरणार आहे. आणि आता मी ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. तर ब्युटी ब्लेंडर सगळ्यात आधी आता हे फाउंडेशन आधी टाकलं गेलं आहे माझं. मी पाण्यात मी असं त्याला आपण तर पाण्यात स्क्वीज करून घ्यायचंय. त्याच्यामुळे याचं हे बघा शेप पण बदलतो. आणि मग नंतर कागदाने असं ड्राय करून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, जो फाउंडेशन असतो तो एकदम खूप छान पद्धतीने ब्लेंड होतं. तर हे बघा, हे ऑलरेडी मी फाउंडेशन घेतलं आहे. फाउंडेशन नेहमी तुमच्या स्किन टोनला मॅच होणारं घ्या. हे बघा. तर मी आधी कसंही लावू शकता तुम्ही. आधी हाताने लावून घ्या, नाहीतर आणि मी अगदी कमी क्वांटिटी, जेवढा तुम्ही कमी मेकअपचा यूज कराल तेवढा तो मेकअप असा तुम्हाला असं थोपलेला दिसणार नाही. एकदम नॅचरल लुक दिसेल त्याच्या. आणि आय एरियाला मी जास्त लावत नाही आहे कारण ऑलरेडी मी तिथे आपण कन्सिलर यूज करणार आहोत. तर मला लागलं तर मी घेईल. हे पण असं करून घेतलं. हे बघा. आणि मग ते छान पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. समर आहे, समर मेकअप लुक करतोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही काय करायचं, आपण जेव्हा फेसवॉश करतो त्याच्यानंतर मेकअप स्टार्ट करायच्या आधी म्हणजे प्रिपरेशन मी सांगितलं जसं प्रायमर किंवा मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. आणि त्याच्या आधी जेव्हा आपण फेसवॉश करतो तर आईस क्यूब घ्यायचा, छान पेपर वगैरे मध्ये असा तो टाकायचा, पूर्ण चेहऱ्यावर रब करून घ्यायचा बर्फ. त्याच्यामुळे एकदम असा दिवसभर तो जो तजेलदारपणा असतो चेहऱ्याचा तर तो तसाच टिकून राहतो. आणि छान हेल्प पण होते समरमध्ये. कारण घाम बऱ्याच जणांना, आता मला येत नाही घाम समरमध्ये, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांना घाम वगैरे येतो आणि ज्यांना घाम येत असेल तर त्यांनी नेहमी ऑलवेज कॅरी करायची आपल्याबरोबर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर. थोडं जरी तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही असं म्हणजे हे स्पंज असतंच त्याच्याबरोबर, तर त्याच्याने तुम्ही फिनिशिंग पण करू शकतात. म्हणजे जो मेकअप असतो तो पण टिकायला मदत होते. इथे वाटतंय की मला गरज आहे तो मी परत तिकडे थोडंसं लावणार. अगदी थोडी क्वांटिटी. मी म्हटलं ना तुम्हाला की लेस क्वांटिटी. हे बघा. याचं जे आहे ना, हा डायोरचं जे फाउंडेशन आहे फॉरएव्हर स्किन ग्लो, डायोरचं फाउंडेशन वापरलंय मी इथे. आणि इथे परत आपण त्याला ब्लेंड करूया. छान ब्लेंड करायचं. आणि जिथे प्रॉडक्ट लावलंय आपण तिथेच शक्यतो ब्लेंड करायचं, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉडक्ट त्या ठिकाणी लागतं. हे बघा. तर आपला आता फाउंडेशन लावून झालंय. आणि नेक एरिया, डोंट फॉरगेट युअर नेक एरिया. हे बघा. नेक्स्ट लावूया कन्सिलर. तर इथे कन्सिलर मी यूज करणार आहे मेबलिनचं. आणि कन्सिलर पण लावताना विसरले, तर इथे मी पहिले प्रायमर लावणार आहे. तर हे
आय प्रायमर आहे. सो याचं तुम्ही हाताने पण लावू शकता किंवा ब्रशच्या मदतीने, किंवा तुम्ही हे आधी लावलं तरी चालतं. मी विसरले, म्हणजे फिंगरने छान ते ब्लेंड पण होतं. आणि आय लिडला पण लावून घेऊया प्रायमर, थोडंसं अजून लागेल. हे बघा, सगळ्यात बेस्ट वे म्हणजे किंवा तुमच्या बोटाच्या मदतीने पण छान ते ब्लेंड करून घेऊ शकता. हे बघा, सी. तर मी फाउंडेशन लावलं नाहीये, कारण मग ते ना काय होतं, आपण जेव्हा फाउंडेशन लावतो म्हणजे ते म्हणतो ना आपण की मेकअप असं थोपलाय असं वाटतं. तर मग त्याच्यामुळे मी फाउंडेशन इथे अंडर आय किंवा आय लिडला लावत नाही, कारण मग ते नंतर खूप जास्त मेकअप केल्यासारखं वाटतं आणि तिथे ना मग ती क्रीज पडण्याची शक्यता असते. जसं तुम्ही फाउंडेशन लावलं त्याच्यानंतर कन्सिलर लावलं तर ते खूप जास्त होऊन जातं आणि मग ते क्रीज निर्माण करतं आणि मग ते चांगलं नाही दिसत. सो म्हणून मी शक्यतो मिस करते, म्हणजे मी जस्ट मिस करते तिथे. तर हे बघा, नुसतं प्रायमरने पण किती ग्लो छान आलाय. सी. आता लावूयात कन्सिलर. तर कन्सिलर मी लावणार आहे लोरियलचं. आणि छान असं, आणि इकडे तर मी असं लावते कारण सो झालं. तर आता हे छान आपण आता ब्लेंड करूयात. सो एकदम कन्सिलर, म्हणजे कन्सिलर काय करायचंय, अगदी जिथे आपण कन्सिलर लावूया ना तिकडेच फक्त डॅब 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 करायचंय, पूर्ण स्किनवर ते पसरवायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं. आले का? कोण आलं? हो, हाय. व्हिडिओ करू दे. I know, but while you're doing that, I can just show them. Yeah. See, this is the Mother's Day gift. Yes. तर कन्सिलरला वेळ लागतो ब्लेंड व्हायला. छान पद्धतीने असं ब्लेंड करायचं. तर आता फाउंडेशन कन्सिलर लावून झालंय. आता मी लावणार मेबलिनची लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर ऍक्च्युली. तर अगदी थोडं घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला फक्त डॅब डॅब करायची पावडर, खूप सारी लावायची नाहीये, नाहीतर मग ती चांगली नाही दिसत. हे बघा, तर खूप सारी, मी आधीच सांगितलंय, खूप सारी पावडर लावायची नाहीये, अगदी डॅब 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 करायची आहे. तर अगदी प्लेन दिसू नाही चेहरा, त्याचे फीचर्स उठून दिसावे, तर त्यासाठी आपण करणार आहोत कॉन्टोरिंग. तर कॉन्टोरिंगसाठी ही स्टिक वापरली आहे मी. ही आहे फेंटी ब्युटी. तर खरंच खूप आवडते मला. तर याच्यात कॉन्टोरिंगमध्ये पावडर बेस पण असतात. मी ही क्रीम बेस आज वापरणार आहे. तर कॉन्टोरिंग कसं करायचं किंवा मी कॉन्टोरिंग कसं करते हे तुम्हाला दाखवते. हे बघा, जस्ट आपले हे जे चिक बोन आहे याच्या खाली एक रेष येणार, इकडे इथून घ्यायची आहे. ही जी लाईन आहे ना इकडून तर इथपर्यंत, मग नोज छान सरळ दिसावं म्हणून करणार आहे. हे बघा, आणि मग तुम्ही असं इथे सर्कल करू शकता छोटासा. तर जॉ लाईन, तर कोणाकोणाची जॉ लाईन असते, मग आम्हाला डबल चीन आहे, मग आमची जॉ लाईन दिसत नाही, तर त्यासाठी कॉन्टोरिंग खरंच महत्वाचं आहे. हे बघा, तर असं करणार मी. आणि तर माझं फोरहेड बिग आहे, तर त्याच्यासाठी खूप हेल्प होते मला कॉन्टोरिंगची. सो आता आपण याला ब्लेंड करणार, आणि ब्लेंडसाठी आपल्याला लागणार आहे ब्रश. सो हे अपवर्ड मोशन मध्ये ब्लेंड करायचंय, अपवर्ड मोशन. सी. सो छान ब्लेंड झालं पाहिजे अपवर्ड मोशन मध्ये. असं डाऊन नाही घ्यायचंय, मग तुमचा फेस तुम्ही असं डाऊन केलं ना तर तो सगळं असं उतरलेला चेहरा दिसेल, तर आपल्याला तसं नको होत. हे बघा, हे झालं, ह्या साईडचं झालं. अपवर्ड मोशन मध्ये वर 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 असं, आणि फोरहेड. तर छान ब्लेंड करायचंय. ब्लेंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
हे बघा, सी नोजमध्ये कसं फरक जाणवतोय लगेच. सो हे बघा, सो ह्याच्याने काय होतं ना, शॅडो क्रिएट होतात आपल्या चेहऱ्यावर, जसं की तुमचे चिकबोन, तुमची जॉ लाईन. तर हे सगळं छान मस्त दिसतं ते. ओके, सो नाव नेक्स्ट हां, तर सगळ्यात पहिले आयब्रो करून घेणार आपण. आयब्रो करणं फार गरजेचं असतं, सगळ्यात महत्त्वाचं. तर म्हणून मी आधी आयब्रो करून घेते. तर खूप लुक, तर आयब्रो केल्याने खूप लुक बदलतो चेहऱ्याचा. सो नॅचरल ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, खूप असं एकदम क्रिएट केल्यासारखा नाही, जस्ट नॅचरल लुक द्यायचा आहे आपल्याला. सी आणि आता आपण लावणार आहोत ब्लश. हे बघा, सो मी ब्लश इथे यूज करणार आहे. तर हा पण क्रीम बेसमध्ये. क्रीम बेस, तर का क्रीम बेस लावते मी, तर हे खूप म्हणजे पूर्ण जास्त वेळ टिकतात ब्लश हा, तर त्याच्यामुळे मी थोडं नोजला इथे. सो आता मी ब्लश ब्लेंड करून घेते. तर ब्लश लावताना किंवा तो ब्लेंड करताना अगदी चिकबोन आपल्या इथे वर लावायचा असतो, इथे खाली नाही लावायचा. म्हणजे तुम्ही हसताना छान ते आपले जे चिकबोन असतात ते असे उठून दिसतात. नाहीतर मग तुम्ही खाली लावला जातो, जेव्हा तुम्ही हसणार आणि ते हसणं तुमचं बंद होईल तेव्हा तो चेहरा असा पडलेल्यासारखा वाटतो. तर त्याच्यामुळे हे बघा, सी तुम्ही अशी स्माइल करून पण लावू शकतात, म्हणजे छान व्यवस्थित ब्लेंड होतो तो. हे बघा, आणि नोजला पण थोडंसं इथे. हे बघा, सी लुक इकडचा पण. तर छान असं चिकबोनला तो लावायचा आहे आणि ब्लेंड करायचा आहे छान. सो ब्लेंडिंग फार महत्वाचं आहे. तुमचा मेकअप जेवढं तुम्ही ब्लेंड कराल तेवढा तो उठून दिसेल तुमचा मेकअप. समर आहे, तर मी आय शॅडो क्रिएट करणार आहे आता. आणि समर असल्यामुळे हे जस्ट मी आजच याचं वेट ड्राय आय कलर शॅडो आहेत. वेट ड्राय आय कलर शॅडो, आणि ते आहे कोणत्या कंपनीचे. सो हे मी जस्ट आता मी रिसीव्ह केलं आहे, याचं अनबॉक्सिंग आत्ताच करते. तो खूप असे हे बघा. सो ह्या आय शॅडोने आपण मेकअप आय शॅडो क्रिएट करूयात. हे बघा, तो हा मी त्यासाठी हा ब्रश वापरणार आहे. सो आय शॅडो पण अगदी तुम्ही हाताने पण लावू शकता, म्हणजे बोटाच्या मदतीने पण लावू शकतात, व्हेरी इझी. तर ब्राऊन कलर घेणार आहे मी, तो थोडासा. सो ब्रशच्या मदतीने, आणि हो आय शॅडोमध्ये पण खूप गरजेचं असतं ब्लेंडिंग, सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर छान ब्लेंड करायचं. सो फिंगर यूज करणार असाल तरी पण छान ब्लेंड करायचं, आणि होतं, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जस्ट असं करायचं, असं. तर फिंगरने पण खूप छान लागतं. आणि आता त्याला मी शिमर आपण वापरूया. सो शिमरसाठी मी हा ब्रश यूज करणार आहे. हा बघा, म्हणजे कसं छान होल्ड केलं जातं त्याच्याने. हे बघा, सी हे मी यूज करणार आहे. आणि फक्त तर शिमर लावल्याने काय होतं, जेव्हा तुम्ही उन्हात जाता ना, इतका छान ग्लो येतो तुमच्या चेहऱ्याला, तुमच्या आय शॅडोला. तर खूप सुंदर दिसतं ते. जेव्हा दुसरे तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात, वाव तू काय लावलंयस, तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला. डोळे लावतो, उघडतो, ते शिमर ते छान ग्लो होतं.
असंच छान वाटतोय ना. पण नाही, आपण त्याला आता मी आय शॅडो करून झालेत आपले आणि लुक आताच इतका छान दिसतोय. ऑलमोस्ट समर मेकअप लुक कम्प्लीट होत आलाय. आता मी नेक्स्ट करणार आहे इथे मी करणार आहे हायलायटर. इथे मी मॅकचं यूज करणार आहे. तर हायलायटर पण जस्ट हायलाइटेड आपले एरिया असतात जे फेसचे, जसं चिकबोन, नोज, फोरहेड, अप्पर लिप्स, इथे थोडंसं मे बी नेकला, तर इथे लावणार आहे मी. तर हे घेतलं. सो मी हाच ब्रश यूज करणार आहे आणि जस्ट आपण ब्लश लावलाय ना त्याचं जस्ट वर लावायचं आणि नोजला, थोडंसं असं, तर इकडच्या चिकबोनला, आणि थोडंसं फोरहेडला, जास्त नाही, जस्ट लिटल. ठीक आहे. गुड. NYX ची काजळ अगदी सिंपल लावणार आहे मी. जस्ट पटकन लागते याच्याने. हे बघा, सी फरक इकडे आणि इकडे. सो ओके. आणि आता आपण याला जस्ट आपण ब्राऊन कलर वर लावलाय ना, सो आयलिडला. सो इथे पण खाली वॉटर लाईनला लावूया, त्याच्यामुळे लुक अजून उठून दिसतं. तर बघा, असंच छान दिसतंय, काही करायची गरज पण नाहीये आयलायनर लावायची, पण मी लावणार आहे. हे बघा, हे सो. आणि आता आयलायनर लावणार आहे. तर आता मी आयलायनर यूज करणार आहे. आयलायनर साठी मी मिरर यूज करणार आहे. आयलायनर लावलं गेलंय, आता मी इकडे लावून घेते आधी. तर काजळ पण लावून झालं आहे, आयलायनर लावून झालंय. आता राहिला आहे मस्कारा. तर सगळ्यात आधी मस्कारा लावण्याच्या आधी आपण एवढा सगळा मेकअप केला आहे, तर तो सेट होण्यासाठी आधी मस्कारा लावण्याच्या आधी मी सेटिंग स्प्रे वापरणार आहे. समर लुक माझा रेडी आहे. फक्त तो आता असा सेट राहावा दिवसभर, कारण मला बाहेर जायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तर सेटिंग स्प्रे मारणार आहे. मस्कारा लावण्याच्या आधी आहे NYXचा सेटिंग स्प्रे. तर मी वापरणार, मी डायरेक्टली असं चेहऱ्यावर लावणार नाहीये, स्प्रे करणार नाहीये, कारण मग जेव्हा आपण स्प्रे करतो तेव्हा ते डॉट तसेच दिसतात काही वेळेस. तर त्याच्यामुळे मी परत एकदा ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. सो आता राहिली आहे लिपस्टिक कशी विसरणार आपण. तर लिपस्टिक तर हवीच, आणि हो मस्कारा पण. तर मग सगळ्यात आधी मी मस्कारा लावणार आहे. तो मस्कारासाठी मी इथे वापरणार आहे व्हाईट प्रायमर, म्हणजे लॅश प्रायमर आहे. तर हे आहे मिल्कचं. त्याच्याने काय होतं, आपले जे आय लॅशेस असतात ते स्टेबल राहतात आणि त्याच्याने मोर व्हॉल्यूम येतो आय लॅशेसला. सो मी आधी काही सेकंद ठेवायचंय, त्याला ड्राय होऊ द्यायचंय, आणि मग आपण आपला रेग्युलर जो मस्कारा असतो तो अप्लाय करणार आहे. डोंट फॉरगेट युअर डाऊन आयलॅशेस. ओके, तोपर्यंत आपण लिपस्टिक लावून घेऊयात. तर लिपस्टिक मी लावणार आहे इथे
मॅकची. सो मी कलरफुल ड्रेस घातलाय. तर ह्याच्यावर कोणती पण लिपस्टिक जाईल, याच्यावर पिंक शेडमध्ये जाईल, याच्यावर ऑरेंजमध्ये जाईल. सो थोडीशी आपल्याला इथे म्हणजे ब्राऊन शेड पण तुम्ही यूज करू शकता. तर इथे मी मॅकची यूज केली आहे. तुम्हाला कलर दाखवते कसा आहे. सो हा हे बघा. सो मी इथे हा ऑरेंजमध्ये थोडासा, सो ऑरेंज कलर आहे. आणि आता लिपस्टिक पण लावून झाली आहे. सो राहिला आपला मस्कारा, लॅश स्टेप. तर हा मस्कारा यूज करणार आहे. मस्कारा लावताना नेहमी असं करून घ्यायचं म्हणजे तो छान लागतो. आधी डाऊन आणि मग नंतर हे बघा. हे बघा, सी डिफरन्स. हे बघा, इथे इकडेची दिसत पण नाही आहे आणि इकडे आणि डाऊन. सो कसा वाटला लुक तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मला सांगा तुम्हाला हा समर मेकअप लुक कसा वाटला आणि कमेंट करा. काही तुम्हाला सजेशन असतील, तुमचे काही क्वेश्चन असतील तर असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. लव यू ऑल. टेक केअर अँड सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ.